आता आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे। आमच्या मागण्या अशा आहेत की सध्याची महाराष्ट्राची परिस्थिती पाहता महाराष्ट्रासह लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावर या ठिकाणी आभाळ कोसळलेला आहे। अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी शेतकऱ्याचं आलेलं पीक जे तळहाताच्या फोडाप्रमाणे लहान लेकराप्रमाणे त्यांनी जे पीक जपलं होतं ते पीक आज पूर्णतः नष्ट झालेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या समोर आता मोठी संकटाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे। त्यामुळे आम्ही आज देवेंद्र फडणवीस साहेबांना माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिलेलं आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखाची मदत सरसकट पंचनाम्याच्या फेऱ्यात न अडकवता द्यावी। त्याचबरोबर त्यांची संपूर्ण कर्जमाफी या ठिकाणी करण्यात यावी। सरसकट पीक विमा देण्यात यावा व पुरामुळे ज्या घरांची पडझड झालेली आहे शेतकऱ्यांची त्या घरांची नुकसान भरपाई, त्यासह ज्या जमिनी खरडून माती वाहून गेलेली आहे त्या जमिनी आता दुरुस्त होऊ शकत नाहीत त्याचा सुद्धा भरीव मोबदला शेतकऱ्यांना मिळावा या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आता निवेदन दिलेलं आहे। आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागे जर महाराष्ट्र शासन आता खंबीरपणे थांबणार नसेल तर कमीत कमी महाराष्ट्र शासनाने त्यांच्या किडन्या व लिव्हर विकत घ्यावे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या डोक्यावरचं कर्ज फेडता येईल व उर्वरित कुटुंबाचं लेकराबाळांचा उदरनिर्वाह त्यांना चालवता येईल। कमीत कमी एवढं तरी महाराष्ट्र शासनाने करावं की त्यांनी त्यांच्या किडन्या या ठिकाणी विकत घ्याव्या। आणि हे दोन्ही जर महाराष्ट्र शासनाला करता येत नसेल तर या शेतकऱ्यांच्या समोर आता मंत्रालयासमोर जाऊन आत्मदहन केल्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही। इथं शेतामध्ये झाडाला गळफास घेण्यापेक्षा आता शेतकरी मंत्रालयासमोर या महाराष्ट्राच्या राजासमोर मुख्यमंत्र्यासमोर आत्मदहन करून त्यांचा क्लेश या ठिकाणी व्यक्त करते। आज महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती झालेली आहे, सध्या पावसानं थैमान मातळून शेतकऱ्याच्या आलेलं तोंडाशी घास सगळा हिरावून गेलेला आहे। तरी शासनाने आम्हाला हेक्टरी 1 लाख रुपये देण्यात यावं, आमचे शेतकऱ्याचं कर्जमाफी करण्यात यावे। नसेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत होत नसेल, शासनाला खंबीरपणानं जर उभा टाकणं होत नसेल तर आमच्या शेतकऱ्याच्या किडन्या व लिव्हर खरेदी करून शासनाने आमचं कर्ज आणि आमचं उदरनिर्वाह भागण्यासाठी आम्हाला पैसे देण्यात यावे। तसेच गेलेली ऊसाचं नुकसान झालेलं वाहून जाऊन नदीच्या काठाचे सगळे नुकसान भरपाई देण्यात यावे। नसेल तर शासनानं आमच्या किडन्या व लिव्हर खरेदी करून आमचे पैसे देण्यात यावे आणि आमचं उदरनिर्वाह भागण्यात यावे।